आई आई शांत व्हा ना. आमची पुण्य अक्कल शिकवते मला. सहन नाही करणार मी अजिबात. आई त्यांनी तुम्हाला सॉरी म्हटलं ना. गप्प बस निलिमा. डोकं अतिशय फिरलेले माझं. गप्प बस, कळलं ना. ललिता शांत हो, शांत. काय झालं? का चिडलेस एवढी? सगळा पैसा गेला, राहतं घर गेलं, अजून अब्रू नाही गेलेली. अजूनही जहागीरदारच आहे मी. कालची मुलगी अक्कल शिकवते मला. मला बोलते सहन नाही करणार, ऐकून नाही करणार मी तिचं. पाणी. हा आण सगळ्यांना पाणीच पाच. भांड उचल. हो हो. ललिता शांत. निलिमा काय झालं ग? तिला काय विचारता? मला विचारा काय झालंय ते. ही स्वानंदी सगळ्या घराच्या किल्ल्या स्वतःच्या कमरेला लावून आता मला कनवटीला लावायला निघालीये. पण असं सहन नाही करणार, असं ऐकून नाहीच घेणार आहे मी तिचं. स्वानंदी ते म्हणतात ना, घरचं झालं थोडं, व्यायाने धाडलं घोडं, तशी अवस्था झाली आहे. त्या घोड्याला तबेल्यात नेऊन बांधते की नाही बघा, तरच नावाची ललिता. हळदी कुंकवाचं निमित्त करून स्वतःच्या बहिणीकडनं माझा अपमान करून घेतलाय सगळ्यांच्या देखत. सगळ्यांच्या देखत मान खाली घालायला लावली तिने मला. आई प्लीज तुम्ही शांत व्हा ना. किती चिडताय? अहो तब्येत बिघडेल तुमची. अजून माझं राग तिने बघितलेलाच नाहीये निलिमा. आता स्वानंदी माझा राग बघेलच, बघच तू. ही संपदा काही बोलली का? हो, तीच प्रश्न विचारत होती मला. घर का गेलं, अंगावर दागिने का नाहीये, साधी साडी का नेसले, गळ्यामध्ये साध्या मण्याची पोत काय, 1 10 17 60 प्रश्न विचारत होती भवानी. ते देशपांडे ते गप्प बसले का सगळे? तुमच्या सुनेने सांगितलं होतं ना, थोबाड बंद करून ठेवा. सगळ्या जणी मुख गिळून गप्प बसलेल्या होत्या. आई त्या बोलायला तयार होत्या, पण संपदा कोणाचंच ऐकायला तयार नव्हती बाबा. त्या बोलण्याला साधा बोलणं म्हणतात का निलिमा? एवढंच होतं तर संपदाच्या मुस्कटात का नाही हाणलं त्यांनी? पण नाही. एक अब्रू काय ती शिल्लक राहिलेली आहे फक्त. ती सुद्धा स्वानंदी घालवायला निघाली. देवाची मावशी आहेतच तिला फूस लावायला. त्याही होत्या का तिथे? नसणार का? त्या होत्याच. आपलं कुणी कधी वाईट करायला निघालं की त्यांचा पाठिंबा असायलाच हवा. त्या बाईला तर आता सोडणारच नाहीये मी. हे पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे. आणि ना डोक्यावर चाललंय आता, माझ्या सहन नाही होते मला. पण स्वानंदी तुमच्याच बाजूने बोलत होती ना. सगळ्यांना गप्प बसवलं तिने. जो अपमान व्हायचा होता ना, तो झाल्यानंतर फुंकर मारायला आली ती स्वानंदी. ते जळायचं होतं ना, ते आधीच जळून गेलं होतं. नंतर मारे आली चांगली सून असल्याचं नाटक करायला. हे सहन नाही करणार आता मी. तिची चूक झालेलीच आहे आणि त्याची शिक्षा मी तिला भोगायला लावणारच. सत्य आहे. स्वानंदीची आई कशाला फोन करते आता मला? आई मी चालले घर सोडून. संपदा अगं तू काय बोलतेस? तू घर सोडण्याच्या गोष्टी करतेस आणि आता रात्री कुठे जाणार आहेस बाळा? तू काय करायचंय? मी कुठेही जाईन. आहे ना तुझी लाडकी मुलगी स्वानंदी, बस तिला घेऊन. अगं तू अहो काहीतरी समजावा तिला. कुठे जाईल ती? जाऊ देत तिला, जाऊ देत. कधी कधी मला शंका येते आपल्याच पोटची पोर आहे नाही. संपदा तू नुसती उद्धट आणि उद्दाम नाहीयेस, तू नीच आहेस. तू जा ग, जा तू जा. संपदा तू संपदा संपदा माझं ऐक बाळा. संपदा संपदा अहो कुठे जाईल ते तिला? संपदा ए संपदा ऐक ना माझं जरा. संपदा अगं काय करतेस तू? तू बॅग घेऊन कुठे चाललीस? बॅग घेऊन का बाहेर आलीस? झालं सगळ्यांचं समाधान? मी इथून निघून जावं म्हणून सगळे देव पाण्यात घालून बसले होते ना. आता सगळ्यांची इच्छा झालीये पूर्ण. मी जाते इथून. अगं काय हा वेडेपणा आहे. कुठे जाणार आहे ही आता? आई बघा ना, घर सोडून जाते ती. हो राहायचंच नाहीये मला इथे. बाई संपदा असं काय करतेस तू?
इतकं सोपं असतं का ग घर सोडून राहणं? या घरात राहण्यापेक्षा तरी नक्कीच सोपं आहे का? निदान मला माझ्या मनाप्रमाणे तरी जगता येईल. आणि तुम्हा सगळ्यांना काय वाटलं मी नुसत्या पोकळ धमक्या देतेय? मी घर पाहत होते माझ्यासाठी. मला आता घर मिळाले, मी निघणार इथून. ए मूर्ख मुली, 4 भिंती आणि एक छप्पर म्हणजे घर नसतं, त्यात आपली माणसं असायला लागतात. हो ना ग बाई, आणि बाहेरचं जग तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे ग संपदा. कुठल्या जन्मीचं सूड घेतेस तू? पाहिजे तर तू माफी नको मागूस, पण घर सोडून नको जाऊस. आई, माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. एवढं काय केलंय ग मी? मी तर इथून जाणारच आहे, पण जाता जाता सगळ्यांना एक प्रश्न विचारते. लहानपणापासून माझ्यात आणि स्वानंदीत तुम्ही एवढा भेदभाव का केला? घ्या. अगं नाही ग भेदभाव केला आम्ही. आमच्या घरात तू आणि स्वानंदी दोघी सारख्याच आहात. आई ताई, तू आधी शांत हो. तुझा राग माझ्यावर आहे ना, मग त्याची शिक्षा अशी सगळ्यांना नको देऊस. आई प्लीज थांब. मला इथे एक सेकंदही थांबायचं नाहीये. ताई ताई प्लीज, ताई प्लीज असं नको करूस प्लीज. मी नकोय ना तुला, मग मी जाते. तू म्हणत असेल ना तर पुन्हा या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही. स्वानंदी, स्वानंदी, आई तुला माहित नाही, पण या सगळ्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. त्यांच्या संपेशिवाय ते नाही राहू शकत. आणि ताई तू नको काळजी करूस, मी नाही येणार तुझ्यामध्ये, पण तू सुखात राहा. किती आदर्श मुलगी बनण्याचं नाटक करतेस ग? स्वानंदी, कसं जमतं तुला करेक्ट वेळेवर हे सगळं बोलायला? ताई मी मनापासून बोलते. मनापासून बोलतेस? मग माझ्या विरुद्ध कटकारस्थान करताना कुठे गेला होता तुझा शहाणपणा? सांग ना. आणि तुम्ही सगळे हिला सामील आहात. बस, मला आता एक क्षणही इथे थांबायचं नाही. ताई प्लीज असं नको. ताई थांब प्लीज, जाऊ नको. आजी आजी आजी, अगं बाई, अगं अनिता, पाण्या लवकर दे. आजी, शिंपड पाणी. आजी कसला विचार करता? वहिनी, मला काय कळत नाहीये ग. आईची अवस्था एवढी वाईट आहे ना, त्यात संपन्नाने जर तिची माफी नाही मागितली तर पुढे काय होईल, काय मार्गच दिसत नाहीये. बरं, या सगळ्यात स्वानंदीची काहीच चूक नाहीये, पण तरी तिला शिक्षा मिळते आणि मी काय करू शकत नाहीये. आताही चिडलेत ना म्हणून, आणि संपदाचा राग आलाय ना त्यांना म्हणून त्या काहीतरी बोलून गेल्या असतील. पण मला खात्री आहे त्या स्वानंदीवर अन्याय नाही होऊ देणार. पण मला खात्रीच नाहीये आई काय वागेल, काय रिॲक्ट होईल याची. ती खूप मानसिक ताणाखाली आहे ग. त्यामुळे आता तिचं मन जपणं हे मला जास्त महत्वाचं वाटतंय. खरं तर संपदामुळं कुठेही तोंड दाखवायला जागा नाहीये. तुमची माफी कशी मागावी तेच कळत नाही. संपदाच्या चुकीची शिक्षा माझ्या स्वानंदीला नका देऊ. स्वानंदी जशी तुमची आहे तशी आमचीही आहे. तू स्वानंदीवर खरंच नाराज नाहीयेस ना? छे रे, हे बरोबर नाही केलं पश्चिम मावशी तुम्ही. आता स्वानंदी बरोबर तुम्हालाही इंद्रनीलच्या मनातून काढून फेकून नाही ना दिलं तर नावाची ललिता नाही मी.